नेक्स्ट पॉईंट बघणार आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्यामध्ये पहिलं आहे निगेशन ऑफ कंजक्शन. कंजक्शन म्हटलं तर दोन स्टेटमेंट दिले असतील पी आणि क्यू, जर ही जर ॲड न जोडले असतील तर याला कंजक्शन म्हणायचं. पाठीमागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. त्या कंजक्शनचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. जर का आपण पी अँड क्यू असं जर तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल, स्टेटमेंट पॅटर्न दिलं असेल आणि याचं निगेशन घ्यायचं असेल तर काय होणार आहे बघा, निगेशन पी आणि अँडचं ऑर होणार आहे निगेशन क्यू. ह्या पद्धतीनं तुम्हाला कंजक्शनचं निगेशन तयार करायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे बॉक्समध्ये निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलन्स निगेशन पी ऑर निगेशन क्यू. फक्त निगेशन पी म्हणजे पीला निगेशन जाणार, क्यू न जाणार आणि अँडचं ऑर होणार आहे. ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर निगेशन ऑफ डिसजंक्शन. म्हणजे डिसजंक्शन म्हणजे कशाला म्हणायचं, जर दोन स्टेटमेंट पे आणि क्यू हे जर ऑर न जोडले असतील तर त्याला डिसजंक्शन म्हणायचं. आणि ह्याचं आपल्याला आता निगेशन घ्यायचं आहे. ह्याचं निगेशन घेतल्यानंतर बघा काय येतं, निगेशन पी ऑर क्यू. ह्याचं घेतल्यानंतर निगेशन पी अँड ऑरचं काय होणार आहे, अँड होणार आहे निगेशन क्यू. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याचं निगेशन मिळेल. त्यानंतर खाली बघा, पहिला हे जे दोन आपण बघितले निगेशन ऑफ कंजक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन, हे आपल्याला दोन मिळाले. ह्याचा जर ट्रूथ टेबल आपण काढून बघितला तर हा इक्विव्हॅलन्स मिळतो, ह्याचा इक्विव्हॅलन्स म्हणतो आणि ह्यालाच म्हटलं जातं डिमॉर्गन्स लॉ असं म्हटलं जातं. नंतर आपण बघणार आहे तिसरी जी दिली आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ह्या ठिकाणी दिलेलं आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे जर का इफ देन दोन स्टेटमेंट इफ देन जोडले असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इम्प्लिकेशन म्हणतो किंवा त्याला कंडिशनल म्हणतो. आणि ह्या इम्प्लिकेशनचं आपण काय केलं, निगेशन घेतलं तर काय येतं बघा, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे इम्प्लायचं पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन घेतलं तर काय येतं, पी अँड निगेशन क्यू आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर आपण फोर्थ जे बघणार आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन किंवा त्यालाच म्हटलं जातं बाय कंडिशनल. तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा आपल्याला, निगेशन ऑफ बाय कंडिशनल किंवा त्याला डबल इम्प्लिकेशन आपण म्हणतो बघा. म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू, किंवा आपण वाचताना पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं जरी वाचलं तरी चालेल. ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे वाचताना कसं आपण वाचतोय, इट इज रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं. म्हणजे जर पी इफ अँड ओनली इफ क्यू असेल आणि ह्याचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर हे निगेशन कसं येतं बघा, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आपल्याला कसं येतं, पी अँड निगेशन क्यू असं येतं बघा, पी अँड निगेशन क्यू. तसंच क्यू इम्प्लाइज पीचं काय येणार आहे, क्यू अँड निगेशन पी. आणि फक्त हे जोडताना आपण ऑरनं जोडायचं आहे. जोडताना कशानं जोडायचं आहे, ऑरनं. बघा ह्या ठिकाणी काय करायचं आहे, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय येतं, पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, असं आला. हा तुम्हाला पहिला ब्रॅकेट मिळाला. त्यानंतर तुम्हाला क्यू इम्प्लाइज पीचं काय येणार आहे, क्यू ॲज इट इज अँड निगेशन पी. हा सेकंड ब्रॅकेट मिळाला. आणि हे दोन ब्रॅकेट म्हणजे हे दोन ब्रॅकेट आहेत हे ऑर्डर जोडायचे. म्हणजे काय येणार आहे, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू ह्याचं जर तुम्ही निगेशन काढायचं झालं तर काय मिळणार आहे, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी असं तुम्हाला मिळणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. तो नेक्स्ट पॉईंट म्हणजे काय बघा, कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फक्त आपण कशाचं घेतो बघा, फक्त ही जी आहे तुम्हाला कंजक्शन म्हणजे इम्प्लिकेशनसाठी फक्त आपण वापरतो. ओके, इम्प्लिकेशनसाठीच कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह वापरणार आहे. ओके, त्यामध्ये आपण कंडिशनल देखील, त्याला दुसरा एक वर्ड आहे कंडिशनल. आता ह्या ठिकाणी आपण बघणार आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह.
तर पी इम्प्लाइज क्यूचं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय पार्ट येतो बघायचं. पहिल्यांदा बघा या ठिकाणी पहिली स्टेप, पी इम्प्लाइज क्यू ह्याचं कॉन्व्हर्स पार्ट काय येतो क्यू इम्प्लाइज पी बरोबर पी इम्प्लाइज क्यूच्या बरोबर क्यू इम्प्लाइज पी, म्हणजे याचा झाला हा कॉन्व्हर्स पार्ट. त्यानंतर पी इम्प्लाइज क्यूचा आपल्याला इन्व्हर्स पार्ट काय होतो, फक्त दोघांचं निगेशन घ्यायचं, लेटर्स ॲज इट इज क्यू, पीचं आणि क्यूचं निगेशन घ्यायचं, त्याला म्हणायचं इन्व्हर्स पार्ट. त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्हचा पार्ट काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यूचा बघा फक्त हे लिहिताना उलटं लिहायचं, क्यू इम्प्लाइज पी आणि ह्याला निगेशन द्यायचं, निगेशन क्यू निगेशन पी, ह्याला म्हणायचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, ह्या पद्धतीनं कॉन्व्हर्स पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी, इन्व्हर्स काय येतो पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन पी निगेशन क्यू, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतो पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन क्यू अँड इम्प्लाइज निगेशन पी. ह्या पद्धतीनं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघणार आहे ह्याच्यात कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह, त्याचबरोबर आपण निगेशन्स कशी तयार करायची, ते निगेशन्स आपल्याला 2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारलं जातं. निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट असं विचारलं जातं, तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर तुम्हाला दाखवायचं झालं ह्याच्यात 2 मार्काचे देखील आणि 3 मार्काचे देखील क्वेश्चन तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जातात, तर ते देखील तुम्हाला रिकवर करता आले पाहिजे. त्यानंतर आपण एक्झाम्पल पहिलं बघणार आहे. एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे तुम्हाला बुकमधले हे सॉल्व करून दिलेले काही एक्झाम्पल्स आहेत, ती थोडेसे आपण काय करूया बघूया. ह्या ठिकाणी क्वेश्चन काय दिला आहे बघा तुम्हाला, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग असं म्हटलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त हे बेसिकली हे भरपूर असं लिहून दिलेलं आहे तुम्हाला, हे न लिहिता तुम्ही डायरेक्ट जर ह्याचं निगेशन एका वाक्यात लिहिलं तरी चालेल. मात्र तुम्हाला ह्या ठिकाणी स्टेटमेंट तयार करून त्याला ह्या निगेशनचा वापर कसा करायचा आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, नंतर दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे ऑरनं जोडलेलं आहे, म्हणजे 3+3 <5 दिलेलं आहे ऑर. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे 5+5 = 9 आणि ही 2 स्टेटमेंट्स ऑरनं जोडलेले आहेत. त्यामुळे सोल्युशनमध्ये लिहिताना तुम्ही कसं लिहायचं आहे बघा, पीचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे 3+3 <5 आणि क्यूचं दिलेलं आहे 5+5 = 9. ह्या पद्धतीनं तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेलं आहे. पीचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे, दुसरं क्यूचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आता खाली आपण लिहिताना पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट कशानं जोडलेले आहेत, ऑर ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजनं जोडलेले आहेत, म्हणजे पी ऑर क्यू. आता ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला निगेशन तयार करायचं आहे. तर निगेशन तयार करत असताना आपण निगेशन कसं तयार करतो, तर निगेशन पी आणि ऑरचं काय होतं अँड होतं निगेशन क्यू. ह्या पद्धतीनं तुमचं हे स्टेटमेंट तयार झालं पाहिजे. म्हणजे आता ह्याचं आपण तयार करत असताना कसं तयार करणार आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 3+3. आता ह्या ठिकाणी <5 हे <5 झालं. ओके, आणि तुम्हाला काय दिलेलं आहे मग ती ऑर दिलेलं आहे, तिथं फक्त तुम्हाला अँड लिहायचं आहे, ऑरच्या ऐवजी अँड. आणि तिसरं दिलं आहे 5+5 = 9. 5+5 असं दिलेलं आहे, = ह्या ठिकाणी नॉट इक्वल टू 9 करायचं. फक्त = असेल तर नॉट इक्वल टू 9 या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. या पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही काय करा सॉल्व करा. << असेल तर <<, इक्वल असेल तर नॉट इक्वल टू. ह्या पद्धतीने ह्याचं तुम्हाला निगेशन तयार करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2 काय दिलेलं बघा, 7 is greater than 3 and 4 is greater than equal to greater than 11, म्हणजे 7 greater than 3 and 4 greater than 11 असं दिलेलं आहे. मग पहिलं स्टेटमेंट तुम्ही काय म्हटलं ह्या वेळेनं पी, दुसऱ्याला म्हटला क्यू आणि जोडलं आहे कशानं अँड ही लॉजिकल कनेक्टिव्ह झालेले आहे. अँड या लॉजिकल कनेक्टिव्हजनं काय केलेलं आहे जोडलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजनं जर जोडले असेल
तर आता आपल्याला काय करायचं आहे, पी आणि क्यू म्हणजे पहिलं काय येणार आहे पी, दुसरं काय येणार आहे अँड क्यू. ह्या पद्धतीनं तुम्हाला काय होणार आहे स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचं. आणि ह्याचं काय करणार आहे निगेशन घ्यायचं. म्हणजे काय निगेशन पी और निगेशन क्यू असं तुम्हाला काय होणार आहे स्टेटमेंट तुम्हाला तयार होणार आहे. म्हणजे निगेशन पी. आता ह्या ठिकाणी मगाशी सांगितलं 7 ग्रेटर दॅन 3 असेल तर लेस दॅन काय येणार आहे 3. आणि अँडच्या ठिकाणी काय होणार आहे ऑर. आणि 4 इथं कसं आहे ग्रेटर दॅन 4 आहे, इथं लेस दॅन 11 असं तुम्हाला काय मिळायचं आहे ॲन्सर याचं लिहायचं. ह्या ठिकाणी ॲन्सर लिहिलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 3 बघणार आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे बघा. द नंबर इज नायदर ऑड ऑर नॉर परफेक्ट असं म्हटलं, नॉर परफेक्ट स्क्वेअर असं तुम्हाला दिलेलं आहे. द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. आता तुम्हाला पीचं स्टेटमेंट तुम्ही लिहिताना कसं लिहिणार आहे द नंबर इज ऑड. क्यूचं स्टेटमेंट लिहिताना कसं लिहिणार आहे तुम्ही द नंबर इज अ परफेक्ट स्क्वेअर असं लिहिणार आहे. आणि जोडले कशानं बघायचं नायदर नॉर आहे म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी थोडक्यात काय येणार आहे अँड येणार आहे. अँडनं तुम्हाला काय करायचं आहे जोडायचं आहे. नायदर नॉर आलं की अँडनं तुम्हाला हे काय करायचं आहे जोडायचं. नायदर नाही म्हणजे ऑरचं स्टेटमेंट आहे. मग निगेशन तयार करत असताना तुम्हाला ह्या स्टेटमेंटचं काय करावं लागणार आहे नायदर नॉरनं तुम्हाला म्हणजे जोडताना तुम्ही अँडनं जोडायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा खाली बघा. या ठिकाणी निगेशन तयार करत असताना काय येणार आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. नायदर नॉर आहे त्यामुळं म्हणजे तयार करत असताना पुन्हा ह्याचं जर तुम्ही निगेशन जर तयार केलं तर ह्याचं निगेशन तुम्हाला काय मिळणार आहे निगेशन तुम्ही तयार केलं तर निगेशन काय येणार आहे पी. अँडचं काय होणार आहे ऑर क्यू. या पद्धतीनं तयार होणार आहे. म्हणजे बघा दोन्ही काय दिलेलं आहे तुम्हाला दोन्हीही ऑलरेडी निगेशन आहे. पुन्हा ह्याचं काय करायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. आणि निगेशन घेतल्यानंतर निगेशन कॅन्सल होणार आहे म्हणजे पी येणार आहे. आणि अँडचं काय होणार आहे ऑर होणार आहे. आणि हे निगेशन कॅन्सल होऊन इथं क्यू येणार आहे. ह्या पद्धतीनं काय करायचं आहे नॉट असेल तुम्हाला जर स्टेटमेंटमध्ये जर नॉट दिलं असेल तर हे नॉट काय करायचं आहे काढून टाकायचं आहे. एवढं डोक्यात ठेवा. पुढं आपल्याला एक्झाम्पल ह्या टाईपच्या पण बघणार आहे तिथं तुम्हाला आणखी समजेल. बघा या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आपण तयार केलं द नंबर इज ऑड. दुसरं केलं द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर असं दिलेलं आहे. बघा असं घेतल्यानंतर आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय दिलं नायदर नॉर असं दिलेलं आहे. त्यामुळं पहिलं निगेशन पी येणार आहे. जोडलं आहे आपण कशानं अँड निगेशन क्यू असं तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न तयार होणार. आणि ह्याचं पुन्हा काय करायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. ह्याचं निगेशन घेतल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीनं मिळेल. ओके ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल हे सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेलं आहे द नंबर इज ॲन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. आता त्यातलं पहिलं स्टेटमेंट येणार आहे द नंबर इज ॲन इव्हन नंबर असं पहिलं पीचं स्टेटमेंट येणार आहे. दुसरं स्टेटमेंट येणार आहे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. दुसरं येणार आहे द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. तर जोडलं आहे कशानं इफ अँड ओनली इफ म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू असं तुम्हाला काय होणार आहे स्टेटमेंट पॅटर्न होणार आहे. आणि ह्याचं मग काय करायचं आहे तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. हा जो स्टेटमेंट पॅटर्न मिळालेला आहे याचं तुम्हाला निगेशन घ्यायचं आहे. तर ह्याचं निगेशन घेतल्यानंतर आपल्याला निगेशन माहीत आहे. निगेशन याचं काय आहे तर पी अँड निगेशन क्यू ऑर पुन्हा काय आहे तुम्हाला बघा ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी असं तुम्हाला झालेलं आहे. बघा ह्या पद्धतीने इथं खाली लिहिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याचं काय मिळणार आहे निगेशन मिळणार आहे. आता ह्या पद्धतीने आपल्याला स्टेटमेंट तयार करायचं आहे. म्हणजे पीचं स्टेटमेंट काय आहे द नंबर इज ॲन इवन नंबर. ओके मध्ये अँडनं जोडलेलं आहे म्हणून अँड हा वर्ड टाकला.
नंतर क्यूचं स्टेटमेंट द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 असं तयार होणार. आता निगेशन क्यू म्हणजे काय, तुम्हाला द नंबर इज नॉट इथं टाकायचं, इजच्या पुढं नॉट टाकायचं, इजच्या पुढं काय टाकायचं, या ठिकाणी नॉट टाकायचं. या पद्धतीने हे स्टेटमेंट तयार होईल. काय पी अँड पीचं स्टेटमेंट काय येणार आहे, द नंबर इज ॲन इवन नंबर अँड द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. त्यापुढं येणार आहे ऑर, म्हणजे हे वर्डमध्ये लिहायचं झालं तर ह्या पद्धतीने येणार आहे. आणि पुढं तुम्ही लिहिणार आहे ऑर. दुसरं क्यूचं स्टेटमेंट काय आहे, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 अँड पीचं स्टेटमेंट कसं येणार आहे, द नंबर इज नॉट ॲन इवन नंबर. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट, अ नंबर इज ए इवन बट नॉट डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट इवन. या पद्धतीने तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे. पुन्हा मी रिपीट करतो बघा, काय दिलेलं आहे स्टेटमेंट, कसं लिहिलेलं आहे बघा. महत्त्वाचं हे आहे, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट, अ नंबर इज इवन बट नॉट डिव्हिजिबल बाय 2. पहिलं ऑरनं जोडलेलं आहे, तर ऑर बघा, ऑरनं जोडलेलं आहे. नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. क्यूचं काय आहे बघा, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट इवन. फक्त ग्रॅमॅटिकली करेक्ट येण्यासाठी अँडच्या ऐवजी ह्या ठिकाणी बट जोडलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे ह्याचं ॲन्सर्स लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हे सो सिम्पल तुम्हाला दिलेलं आहेत. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, त्यामधलं पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर रिअल. आता नेहमी लक्षात ठेवायचं, याचं निगेशन तयार करत असताना जे क्रियापद आहे आर, ह्याच्या पुढं फक्त नॉट टाकायचं. तर ऑल आहे, म्हणजे तुम्ही जर बघितल्या क्वांटिफायर्समध्ये बघितलं होता, ऑल फॉर ऑल आला असेल तर देअर एक्झिस्ट लिहायचं. आता ह्या ठिकाणी फक्त ऑल आलं आहे, त्या ठिकाणी सम टाकायचं, सम हा वर्ड टाकायचा आहे. म्हणजे इथं ऑलच्या ठिकाणी काय लिहिणार, सम लिहिणार आहे, आणि आरच्या पुढं काय करणार आहे, बाकीचं सेम आरच्या पुढं नॉट हा टाकायचा आणि स्टेटमेंट आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. ऑलच्या ऐवजी सम, सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. या पद्धतीने तुम्हाला तयार करायचं, फक्त नॉट टाकायचं आहे दिलेल्या स्टेटमेंटमध्ये. या पद्धतीनं तुम्हाला हा स्टेटमेंटचं सोल्युशन लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा, सम स्टुडंट ऑफ क्लास 10th आर 16 year old असं दिलेलं आहे बघा. सम स्टुडंट म्हणजे काही विद्यार्थी तुम्हाला काय दिलेले आहेत, 10th क्लासमधले 16 year oldचे आहेत असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, नो स्टुडंट फक्त लिहायचं आहे. स्टुडंटच्या पुढं काय टाकायचं आहे, नो टाकायचं आहे. नो स्टुडंट ऑफ क्लास एक्स म्हणजेच 10th आर 16 year old, म्हणजे सम काढायचं आणि ह्या ठिकाणी फक्त नो टाकायचं. म्हणजे नो स्टुडंट ऑफ क्लास 10 इज 16 year old. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे, देर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 8 ग्रेटर दॅन 11. तर देर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऑल लिहायचं, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ह्याचं उत्तर लिहिताना सच दॅट n + 8, आता इथं n + 8 असेल तर हे ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन 11. ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, ॲन्सर्स लिहायचं आहे. देर एक्झिस्ट असेल तर तिथं फॉर ऑल टाकायचं लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. या टाईपची प्रिवियस इयरला एक्झाम्पल्स तुम्हाला विचारलेली आहेत. त्यानंतर इथंसुद्धा सेम, तर इथं फॉर ऑल आहे, तिथं देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू n आणि 2x + 1. इथं इजच्या पुढं काय टाकायचं, इज नॉट असं टाकायचं, इज नॉट ऑड. या पद्धतीने काय करायचं आहे, तयार करायचं आहे. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही.
या पद्धतीने तुम्ही काय करा, तयार करा. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इफ ए फंक्शन इज अ डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस असं दिलेलं आहे. ह्याचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट्स तयार करायचे आहेत. या ठिकाणी आता तुम्ही बघितलं आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा. इफ ए फंक्शन इज डिफरन्सिबल, पहिलं स्टेटमेंट तर म्हणजे इफ आणि देणं जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तुम्ही तयार करत असताना हे तुम्ही कंडिशनलसाठीच तयार करायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट असेल तरच त्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह पार्ट तयार करायचं आहे. तर ह्या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, अ फंक्शन इज अ डिफरन्सिबल, आणि दुसरं दिलेलं आहे इट इज कंटिन्युअस असं दिलेलं आहे. इट इज कंटिन्युअसच्या ऐवजी तुम्हाला दुसरं काय लिहायचं आहे, फंक्शन इज कंटिन्युअस, अ फंक्शन इज कंटिन्युअस असं तुम्हाला तयार करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट पीचं हे फंक्शन इज डिफरन्सिबल, दुसरं क्यूचं फंक्शन इज कंटिन्युअस, ह्या पद्धतीने तयार करायचं. आता हे तयार करत असताना बघा तुम्हाला पहिल्याला म्हटला पी, दुसऱ्याला म्हटला क्यू. आता म्हणजे काय तर पी इम्प्लाइज क्यू असं तुम्हाला काय झालं, कंडिशनल स्टेटमेंट तयार झालं. ओके. त्याचा कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे काय असतो, याचा कॉन्व्हर्स पार्ट काय असतो तर ह्याच्याबरोबर उलटं, पी इम्प्लाइज क्यूच्या बरोबर उलटं क्यू इम्प्लाइज पी, हा कॉन्व्हर्स पार्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं तुम्हाला कॉन्व्हर्स पार्ट हे तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तयार झाला. आता वर्ड फॉर्ममध्ये तयार करायचं तुम्हाला परीक्षेला देखील विचारला जातो. आता वर्ड फॉर्ममध्ये कसा तयार करायचा, तर वर्ड फॉर्ममध्ये तयार करत असताना क्यूचं स्टेटमेंट पहिल्यांदा लिहायचं. आता क्यूचं स्टेटमेंट काय आहे, फंक्शन इज कंटिन्युअस, आणि नंतर पीचं स्टेटमेंट लिहायचं. आणि ही 2 वाक्य जोडताना कशाने जोडायचं आहे, स्टेटमेंट जोडताना इफ आणि देणं जोडायचे आहे. म्हणजे स्टार्ट तुम्ही इफ न करणार. इफ क्यूचं स्टेटमेंट काय बघायचं, इफ ए फंक्शन इज कंटिन्युअस, आणि देणं जोडायचं क्यूचं स्टेटमेंट इट इज डिफरन्सिएबल. जोडताना कसं, इट इज डिफरन्सिएबल, फंक्शन पुन्हा म्हणायचं नाही, 2 वेळा फंक्शन लिहायचं नाही वाक्यामध्ये, एकदाच लिहायचं. म्हणून कसं होणार आहे बघा, ह्याचा कॉन्व्हर्स पार्ट तयार करत असताना कॉन्व्हर्स कसा होणार आहे, पी इम्प्लाइज क्यूचा क्यू इम्प्लाइज पी होणार आहे. आणि तयार करत असताना क्यूचं स्टेटमेंट काय आहे, इफ ए फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्सिएबल, देन इट इज डिफरन्सिएबल. बघा, हे फंक्शन इज कंटिन्युअस पहिलं स्टेटमेंट, आणि इट इज डिफरन्सिएबल म्हणजे अ फंक्शन इज डिफरन्सिएबल न म्हणता इट इज डिफरन्सिएबल तुम्हाला म्हणायचं आहे. ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याचा कॉन्व्हर्स पार्ट तयार करायचा. आता इनव्हर्समध्ये काय, ह्याचा इनव्हर्स पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स कसा घ्यायचा, तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशनच्या स्वरूपात. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू आहे तिथं फक्त काय करायचं आहे, निगेशन या पद्धतीने लिहायचं आहे. आता निगेशन कशाच तयार करायचं आहे, तर पी स्टेटमेंट्स. बघा, पी स्टेटमेंट काय आहे आपल्याला, ए फंक्शन इज डिफरन्सिएबल, म्हणजे कसं येणार आहे तुमचं, इफ ए फंक्शन इज नॉट डिफरन्सिएबल असं तुम्हाला निगेशन पी येणार आहे. अ फंक्शन इज नॉट डिफरन्सिएबल देन इट इज नॉट डिफरन्सिएबल, इट इज नॉट कंटिन्युअस असं येणार आहे. बघा काय येणार आहे, इथं लिहिलेलं आहे, इफ ए फंक्शन नॉट डिफरन्सिएबल देणं जोडलेलं आहे इट इज नॉट कंटिन्युअस. म्हणजे अ फंक्शन इज डिफरन्सिएबल हे पहिलं स्टेटमेंट आहे, इजच्या पुढं फक्त नॉट टाकलं आहे कारण का निगेशन आलेलं आहे त्यामुळं. त्याच्यानंतर इट इज नॉट हे टाकलेलं आहे, नॉट का टाकले तर निगेशन क्यू आलेलं आहे म्हणून. लक्षात आलं. इथं हा झाला इनव्हर्स पार्ट तयार झाला. तर आपल्याला पार्ट पुढचा तयार करायचा आहे या पद्धतीनं. राहिलेला कॉन्व्हर्स झाला, इनव्हर्स झाला, आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला तयार करायचं. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करत असताना बघा कसं तयार करायचं. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करत असताना काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू असं तुम्हाला काय दिलेलं आहे, ह्याचं तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करायचं आहे. म्हणजे काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी असं तुम्हाला ह्याचं येणार आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट सुरुवातीला येणार आणि पहिलं शेवटी येणार, मात्र ते निगेशनच्या स्वरूपामध्ये येणार. म्हणून तयार करत असताना इफ ए कसं येणार आहे बघा, इफ ए
फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्सिएबल. कसं येणार आहे बघा, इफ ए फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, निगेशन आहे दोन्ही पण ठिकाणी म्हणून नॉट हे वर्ड आलेलं आहे. इजच्या क्रियापदाच्या नंतर नॉट टाकायचं आहे आणि इट इज नॉट डिफरन्सिएबल. ह्या पद्धतीनं तुम्हाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट काय करायचं आहे, तयार करायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. हे तुम्हाला परीक्षेला विचारलेलं आहे. इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल्ड, असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा, ह्याचं सोल्युशन तयार करत असताना पीचं स्टेटमेंट काय येणार आहे बघा. लेट पी इट रेन्स, पहिलं स्टेटमेंट काय झालं, इट रेन्स, आणि देनमध्ये दिलेलं आहे दुसरं द मॅच गेट्स कॅन्सल्ड, असं लिहायचं. ग्रॅमॅटिकली म्हणून इथं गेट्स लिहिलेलं आहे, तर मॅच गेट्स कॅन्सल्ड असं. आता तुम्हाला या ठिकाणी दोन स्टेटमेंट तयार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिलं तुम्हाला तयार करायचं आहे कॉन्व्हर्स पार्ट तयार करायचा. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स पार्ट काय तयार होतो, क्यू इम्प्लाइज पी बरोबर उलटा. या पद्धतीने तयार होतं. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पहिला घ्यायचं आणि पहिलं स्टेटमेंट नंतर लिहायचं. ओके, स्टार्ट होणार इफनं. म्हणजे कसं येणार, इफ द मॅच गेट कॅन्सल्ड, म्हणजे कसं तयार झालं बघा, इफ ते मॅच गेट कॅन्सल्ड असं तयार झालं. देन इट रेन्स, हे दुसरं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट नंतर लिहिलं आणि हे सुरुवातीला लिहिलं, जोडलं कशानं, इफ देननं जोडलं. ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ह्याचा पार्ट काय करायचा आपल्याला, कॉन्व्हर्स पार्ट झाल्यानंतर इनव्हर्स पार्ट तयार करायचा. इनव्हर्स तयार करत असताना पी इम्प्लाइज क्यूचा पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू, हा इनव्हर्स पार्ट तयार झाला. म्हणजे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे आणि निगेशन तयार करायचं आहे, आणि दुसऱ्याचं पण आपल्याला दुसऱ्या पण स्टेटमेंटचं काय करायचं, निगेशन तयार करायचं आहे. ह्या पद्धतीने. आता बघा, लिहिताना कसं लिहिणार आहे तुम्ही, इफ इट डज नॉट, ग्रॅमॅटिकल आहे म्हणून व्यवस्थित इथं लिहिलं आहे. इफ इट डज नॉट रेन, पहिलं स्टेटमेंट आहे ते कसं लिहिलं आहे बघा, इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. ह्या पद्धतीनं तयार करायचं. म्हणजे पहिलं काय टाकायचं, डज नॉट टाकायचं आहे. पहिला इट, इफ स्टार्ट करताना इफ न करायचं आहे, इट डज नॉट, इट नंतर डज नॉट लिहायचं आहे, रेन्स, देननं जोडायचं आहे, द मॅच, दुसरं काय आहे, द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. आता ह्या ठिकाणी द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅमॅटिकली हे करेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, ह्या पद्धतीनं तुम्हाला इनव्हर्स तयार होईल. त्यानंतर आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करायचं आहे. बरोबर कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यूचं काय येणार आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बरोबर. म्हणजे आता आपल्याला दुसरं वाक्य सुरुवातीला लिहायचं आहे आणि पहिलं वाक्य नंतर लिहायचं. म्हणजे इफ देननं हे जोडत असताना स्टार्ट इफपासून करायचं आहे. बघा ह्या ठिकाणी काय येणार आहे, या ठिकाणी काय येईल बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करत असताना ह्या ठिकाणी इफ द मॅच इज नॉट कॅन्सल्ड, हे आपल्याला दुसरं स्टेटमेंट आलं. इफनं स्टार्ट केलं, द मॅच इज नॉट कॅन्सल्ड देन इट डज नॉट रेन, इट डज नॉट रेन, इट नंतर डज नॉट टाकायचं, रेन. ह्या पद्धतीनं निगेशन जे आहे, निगेशन क्यू आहे म्हणून त्याचं निगेशन, दुसऱ्या स्टेटमेंटचं निगेशन घेतलं, निगेशन पी आहे म्हणून पहिल्या स्टेटमेंटचं पण निगेशन घेतलं, आणि इफ देन ही दोन स्टेटमेंट काय केलेले, जोडलेली आहेत. ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. म्हणजे निगेशन जर विचारलं आणि तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर विचारले तर ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला पुढचा एक्झरसाइज दिलेला आहे 1.3मध्ये, तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल्स दिलेले आहे. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.